खास असणार आहे, कारण आज मी खूप गोष्टी आपल्या गृहिणींच्या आणि होममेकर्सच्या अशा बोललेल्या आहे ज्याच्यामुळे आपल्याला सणावारात नक्की काय करायचं आहे आणि न थकता कसं काम करायचं आहे, आनंदी कसं राहायचं आहे, अशा खूप सारे टिप्स दिलेले आहेत। त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर जाऊन नक्की माझे सगळे व्लॉग्स, व्हिडिओज, मिनी व्लॉग, शॉर्ट्स चेक करा। आणि जर तुम्हाला चॅनल आवडला मनापासून तर सबस्क्राइब करून कमेंट करून सांगायला मला अजिबात विसरू नका। सगळी जबाबदारी आणि एवढं मोठं कार्यक्षेत्र हे आपल्या गृहिणींचंच असतं, पण हे सगळं करताना ना आपल्याला काही गोष्टींचा विचार करावा लागतो आणि आजच्या ह्या सगळ्या खूप धावपळीच्या जगामध्ये तर केलाच पाहिजे। सगळं करताना आपण थोडीशी आपली म्हणजे शारीरिक श्रम, फिजिकल कष्ट तर खूप असतातच, पण सगळ्यात अजून एक दुर्लक्षित गोष्ट अशी असते की प्रत्येक स्त्रीला ना जे कौतुक हवं असतं गेल्या वर्षानुवर्ष तरी समजलेलं नाही असतो, ती एकटी सगळं मॅनेज करत असते। असं घरात कोणी जास्त मदतीला नसतं केलं जातं की ठीक आहे ना आम्ही केलं तसं तू केलंस, पण काय ऐकताना हे थोडंसं स्वार्थी वाटतं। पण काय माहितीये का, आजच्या जगामध्ये जर तुम्हाला तुमची मेंटल स्टेट टिकवून ठेवायची असते तेवढ्या फोटो पुरते खोटे खोटे हसतो, त्याच्यासाठी जेवढं झेपेल जेवढं जमेल घरातल्यांनी जर हाय एव्हरीवन, मी शर्वरी तुमच्या सगळ्यांचं हाऊस ऑफ क्वीन होममेकर मध्ये खूप मनापासून स्वागत करते। कसे आहात तुम्ही सगळे? आणि खास करून आजचा व्हिडिओ तुम्ही टायटल आणि थंबनेल बघितलेला आहे, खास मैत्रिणींसाठी आहे, माझ्या गृहिणींसाठी आहे, होममेकर्ससाठी आहे, हाऊसवाईफसाठी आहे। कारण आता सगळे सणवार सुरू झालेले आहेत, आता श्रावण सुरू झाला म्हणजे दिवाळीपर्यंत गृहिणींना काही उसंत नाही। आपल्याकडे सगळे सणवार सुरू झाले की आपल्या गृहिणींचं कसं असतं की घराची साफसफाई करण्यापासून ते येणाऱ्या जाणाऱ्यांना आनंद देण्यापर्यंत सगळी जबाबदारी आणि एवढं मोठं कार्यक्षेत्र हे आपल्या गृहिणींचंच असतं। मग सुरुवात होते सगळं घर नीटनेटकं करण्यापासून, मग खरेद्या असतात, स्वयंपाक असतो, वेळोवेळी जो काही नैवेद्य करायचा असतो, फराळ करायचा असतो, ह्या सगळ्या गोष्टी असतात, देवपूजा असते। हे सगळं करताना आपापल्या घराच्या ज्या परंपरा आहेत, रूढी आहेत, पद्धती आहेत त्या जपायच्या असतात, स्वतःला छान सजून दजून हसतमुख राहायचं असतं, अशा खूप खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात। आणि हे सगळं गृहिणी खूप आनंदाने करतात, प्रेमाने करतात। प्रत्येक घरामध्ये सगळ्या जणी वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या हे खूप प्रेमाने आणि आनंदाने करत आलेले आहेत। पण हे सगळं करताना ना आपल्याला काही गोष्टींचा विचार करावा लागतो आणि आजच्या ह्या सगळ्या खूप धावपळीच्या जगामध्ये तर केलाच पाहिजे। पूर्वी थोडंसं कसं होतं की एकत्र कुटुंब पद्धती होती, त्याच्यामुळे खूप जणी एकमेकींना मदतीला घरामध्ये असायच्या, पण आता तसं होत नाही। आणि खूप जणी असतात ज्या घर सांभाळून वर्क फ्रॉम होम असेल, जॉब असेल, व्यवसाय असेल, खूप गोष्टी करतात। आणि जरी ती पूर्णवेळ होममेकर जरी असली स्त्री तरी सुद्धा काही कामं कमी नसतात। पूर्वी सगळी मुलांमध्ये मुलं वाढायची, आता तसं नाहीये। आता 1-2 मुलं आहेत, त्याच्यामुळे त्यांना एक वेगळा वेळ देणं म्हणजे फक्त आईपणच त्यांच्यासोबत निभवायचं असतं असं नाही, तर त्यांची मैत्रीण होणं, त्यांच्याबरोबर खेळणं, वेळोवेळी त्यांचा अभ्यास, ह्या सगळ्या खूप गोष्टी आपल्याला गृहिणींना करायच्या असतात। आणि मग ह्या सगळ्यामध्ये जेव्हा सणवार येतात तेव्हा आणखीन काम वाढतं। म्हणजे रोजचं तर रुटीन करायचंच असतं, पण आणखीन ह्या सगळ्या ज्या मी मगाशी गोष्टी बोलले त्याही करायच्या असतात। ते सगळं करताना आपण थोडीशी आपली काळजी काय घ्यायला पाहिजे, आज आपण ह्याच्यावर बोलूया। या सगळ्या सणावारांच्या कामाचा महत्त्वाचा बिंदू काय असतो, सेंटर पॉइंट हा असतो की हे सगळं करताना ना आपण खूप दमतो, थकतो, खूप थकून जातो। आणि या थकव्यामागे ना खूप गोष्टी असतात, म्हणजे जसं की उभं राहून खूप काम करावं लागतं आणि आधी मी जसं बोलले त्या सगळ्या पॉईंट्सवरती काम करावं लागतं, खूप वेळ बसून पूजाही असते आणि ह्या सगळ्या गोष्टी असतातच असतात। म्हणजे शारीरिक श्रम, फिजिकल कष्ट तर खूप असतातच, पण सगळ्यात अजून एक दुर्लक्षित गोष्ट अशी असते की प्रत्येक स्त्रीला ना जे कौतुक हवं असतं की हां हे सगळं तू छान केलंस, छान पार पाडलंस, तर हे मिळत नाही। आणि मग त्याच्यामुळे ना कुठेतरी सायकोलॉजिकल, मानसिक लेवलला पण ती ह्या कारणाने थकून जाते। कारण शरीराने तर ती थकतेच हे सगळं काम करून, पण जर कौतुक झालं,
ॲप्रिशिएट केलं तर कुठेतरी तो थकवा कमी होतो आणि पुन्हा माणूस जोमाने काम करायला लागतो. आणि हे कुठल्याही गृहिणीच्या स्त्रीच्या बाबतीत आहे असं नाही, कोणतंही अगदी तुम्ही लहान मूल बघितलं तरी तसंच आहे, पुरुषाच्या बाबतीतही तेच आहे. त्यालाही जेव्हा ऑफिसमध्ये बॉसकडून ॲप्रिसिएशन मिळतं, अप्रेझल मिळतं, तेव्हा तो अधिक जोमाने काम करायला लागतो. तसंच घरामध्ये गृहिणींच्या बाबतीत आहे. पण दुर्दैवाने आपल्याकडे हे आजही लोकांना एवढ्या पिढ्या गेल्या वर्षानुवर्ष तरी समजलेलं नाही. आणि पूर्वी तरी मी म्हणेन थोडंसं ठीक होतं, कारण की खूप कामं वाटली जायची, खूप जणी घरात होत्या, त्याच्यामुळे ठीक होतं. म्हणजे प्रत्येकीच्या वाट्याला सगळ्या जबाबदाऱ्या पूर्णपणे यायच्या नाहीत. काही जणी फक्त पूजेची जबाबदारी घ्यायच्या, काही जणी फक्त स्वयंपाकाची घ्यायच्या, काही जणी सगळ्या मुलांचं जेवू खाऊ बघायच्या. आता तसं नाही आहे ना. आता ते अप्रिसिएशन असावं ही अपेक्षा का वाढत गेलेली आहे गेल्या काही वर्षांमध्ये, ती अपेक्षा का जास्त आहे ह्याच्या मागे कारण हे आहे की स्त्री एकखांबी तंबू, सगळा आधारस्तंभ असतो, ती एकटी सगळं मॅनेज करत असते. असं घरात कोणी जास्त मदतीला नसतं आणि न्यूक्लिअर फॅमिलीत, छोट्या फॅमिलीत तर नसतं. आणि मग तेव्हा तिला कुठेतरी वाटतं की आपण आहोत तेवढ्या जणांनी तरी मला थोडंसं कौतुक द्यावं, मला कुठेतरी मदत करावी आणि मग त्या सणाचा आनंद मला देखील घेता येईल. म्हणजे ह्या सगळ्यांना होतं काय नेमकं की त्या सणासाठी धावपळ आपण करतो, पण आनंद मात्र आपल्याला त्यातून मिळत नाही. दिवसाच्या शेवटी किंवा सणाच्या शेवटी तो सगळा उत्सव झाल्यानंतर आपली कुठेतरी चिडचिडच होते. आपल्याला कुठेतरी बऱ्याचदा बघा असं होतं ना की सगळं छान झालेलं असतं तरी असं खूप रडू वाटतं, भरून येतं, असं वाटतं खूप रडावं, मला नाही छान वाटत आहे आणि काय बाई पार पडलं एकदाचं असं वाटायला लागतं. तर त्यामागे ना ह्या सगळ्या गोष्टी असतात. आता मलाही असं खूप वेळा वाटतं आणि पूर्वी वाटायचं, आता वाटत नाही असं नाही आहे. मला आत्ता देखील वाटतं, नेहमी वाटतं. आणि ना कसं वाटतं ना, ते अप्रिसिएशन मुलं, नवरा ह्यांच्याकडून तर मिळावं असं वाटतं, पण घरातले मोठे म्हणजे सासू सासरे, आई वडील, बहीण भाऊ सगळ्यांकडनं प्रत्येकीला अपेक्षा असते. पण ते नाही होत. कन्सिडर केलं जातं की ठीक आहे ना, आम्ही केलं तसं तू केलंस. पण काय होतं, आपली मुलं असतात ना, ती कुठे ना कुठेतरी आपल्याला छोट्या छोट्या प्रमाणात का होईना अप्रिशिएट करत असतात. गंमत तीच होते, एक वेळ लहान मुलं अप्रिशिएट करतात गोष्टींना, कौतुक करतात की हे माझ्या आईने छान केलं, ते केलं. पण मोठी माणसं आजूबाजूची जी खरं तर मॅच्युअर्ड आपण म्हणतो आणि त्यांनी खरं तर जबाबदारीने पुढे येऊन हे म्हणायला पाहिजे, ते मात्र काही होत नाही. आणि मग मला आता असं हळूहळू लक्षात आलेलं आहे की हे होत नाही आणि ह्याचा आपण त्रास करून घेतो. आणि मग पुन्हा तेच सगळे बाजूचे म्हणतात की गो काय तुला नेसायला छान साडी होती, आम्ही तर ह्या गोष्टीत पण तुला मदत केली ना, असं सगळं व्यवस्थित झालं ना, काय तुझ्या आयुष्यात कमी आहे, काय तुला संसारात कमी आहे, तरी बाई तुला काहीतरी तुझं तोंडच वाकडं आहे, तुला तरी सुद्धा चिडचिडच होती आहे. हे असंच परत ऐकून घ्यावं लागतं. हे ऐकल्यानंतर अजून त्रास होतो त्या गोष्टीचा. मग तो थकवा वाढत जातो मनाचा आणि शरीराचा. मी आता ह्याच्याबद्दल काय विचार करायला सुरुवात केली आहे सांगू का? जसं मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये म्हणलं की मी मागच्या वर्षी वाढदिवसापासून काही गोष्टी ठरवत गेले माझ्या आणि त्याच्यावर काम करत गेले आणि एक 70-75% ना मला बऱ्यापैकी त्याच्यामध्ये यश आलंय असं मी म्हणेन. मी सक्सेसफुल झाली आहे की ह्या गोष्टींवरती मात करायला. 100% एखादी गोष्ट बदलण्यासाठी खूप महिन्यांचा, खूप वर्षांचा कालावधी जावा लागतो कोणत्याही माणसाच्या बाबतीत. ठीक आहे, एकदम 1 वर्षामध्ये खूप मोठं सारं काहीतरी मानसिक लेवलला बदलतं असं मला वाटत नाही, जे मी काही ट्रॉमाज माझ्या आयुष्यात बघितलेले आहेत त्याच्यातून. पण मी बऱ्यापैकी ह्याच्यावर ओव्हरकम करू शकलेले आहे. ओव्हर थिंकिंग थोडंसं कमी करू शकलेले आहे, त्याच्यावर कंट्रोल करू शकलेले आहे. तर ते कसं मी तुम्हाला सांगते. माझं कुणी कौतुक केलं नाही तर मला त्या क्षणी चिडचिड होते का? हो होते. पण मी स्वतःचं कौतुक करायला लागते आणि ते मनातल्या मनात नाही बरं का. कधी कधी ना माझ्या नवऱ्यालाही असं वाटतं तू एकटीच बोलतेस, पण मी बोलते. कारण मग मी त्याला सांगते की जर का तुम्ही कोणी आजूबाजूचे माझं कौतुक करणार नसाल तर मला माझं कौतुक करण्याचा हक्क आहेच ना. आणि जेव्हा मी स्वतःला अप्रिशिएट करीन, मी स्वतःवर प्रेम करीन, तेव्हा मग तुम्हाला केव्हा तरी वाटेल ह्या सगळ्या गोष्टी माझ्या बाबतीत करायच्या. त्याच्यामुळे मी छोट्या छोट्या प्रमाणात मला ज्या गोष्टी आनंद देतात त्या मी करायला सुरुवात केली. स्वतःचं कौतुक करायला सुरुवात केली की मी छान साडी नेसून तयार झाली आहे, मी सगळं छान घर आवरलेलं आहे, मी कौतुकाने काहीतरी घरात तयार केलेलं आहे.
तर हे सगळं मी स्वतः म्हणायला सुरुवात केली की हे छान झालंय, हे मस्त जमलं मला, हे मागच्या वर्षीपेक्षा मी अजून छान गोष्टी स्पीडनी करू शकले, हे राहून गेलं होतं ते ह्या वेळेला मी लक्षात ठेवून केलं, किंवा हे मला जमत नव्हतं ते मी शिकून केलेलं आहे, मी आज छान दिसतेय, मी आनंदी आहे, हे ना मी मोठ्यांदा बोलते घरामध्ये. आणि मग ते माझ्या भोवती असं आपण म्हणतो ना की त्या वेव्स फिरतात कुठेतरी, पॉझिटिव्ह वेव्स, तसं व्हायला लागतं. इव्हन मागच्या वर्षीपासून मी माझ्या वाढदिवसाला पण तेच चालू केलं की ठीक आहे, बाकीच्यांना कोणाला मला विश करायचं नसेल नका करू, बाकीच्यांना कोणाला माझं सेलिब्रेट करायचं नसेल, हे बघा मी माझ्या पद्धतीने मला जेवढं जमतं, माझ्या मर्यादेत जेवढं आहे तेवढं मी माझ्या आजूबाजूच्यांना, घरातल्या मेंबर्सना तर कौतुक वाटतं, मला प्रेम वाटतं, त्या दिवशी आदर वाटतो, सगळं वाटतं, मी विश करते, सगळं करते. समोरचे करत नाहीत ठीक आहे, पण मग मी स्वतःला मागच्या वर्षीपासून सुरुवात केली की मागच्या वर्षी तर मी अगदी छान मस्त साडी वगैरेच नेसली होती, खास वेगळी साडी वाढदिवसाला मी घेतली आणि मस्त नेसली, सगळं दागिने वगैरे, म्हणजे आपण जसं दिवाळीत तयार होतो ना अक्षरशः मी तसे तयार झाले होते तुम्हाला सांगते. आणि मग मला ना ते खूप छान फिलिंग आलं. आणि त्या दिवशी मी माझा एक व्हिडिओ रेकॉर्ड केला ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये मी मला माझ्याबद्दल जे वाटतं ते सगळं बोलले, मला जे माझ्यातलं बदलावंसं वाटतं, मला स्वतःला, माझ्या आजूबाजूच्यांना नाही, माझ्या समोरच्यांना नाही, मला स्वतःला मनापासून जे स्वतःतलं बदलावंसं वाटतं त्याच्याबद्दल मी बोलले. मला जे माझं छान आहे, माझं उत्तम मी करते गोष्टी, ज्या माझ्या चांगल्या सवयी आहेत त्याचं मी स्वतःच कौतुक केलं. असा एक खूप छान माझा व्हिडिओ मी बनवला. आता काही जण व्हिडिओ बनवू शकतील किंवा तुम्ही लिहून पण काढू शकता, मला लिहून काढायची आवड आहे, नाही असं नाही, पण मला त्या दिवशी व्हिडिओ बनवावासा वाटला कारण की मला मी जशी तयार झाली आहे ना ते पण कुठेतरी रेकॉर्ड करून ठेवायचं होतं. आणि अशा पद्धतीने ना मला पूजा करायला छान वाटलं, तर मग मी त्या पद्धतीने त्या दिवशी पूजा केली, मला जशी हवी तशी, आणि मला जे हवंय ते मी त्या दिवशी मागवून खाल्लं. जे हवंय ते, म्हणजे मी त्या दिवशी सांगितलं मुलीला पण आणि नवऱ्याला पण की आज तुमच्या आवडीचं मला मागवायचं नाहीये बाहेरून, माझ्या आवडीचं मागवायचं असेल तर सांगा, ते तुम्ही खाणार असाल तर मी ते खाणार आहे, नाही तर तुम्हाला काय करायचं तुम्ही ठरवा. ऐकताना हे थोडंसं स्वार्थी वाटतं, पण काय आहे माहितीये का, आजच्या जगामध्ये जर तुम्हाला तुमची मेंटल स्टेट टिकवून ठेवायची असेल खास क्षणांना, आता आपण जे सणावारांबद्दल बोलतोय ना, वाढदिवस हा पण एक सणच आहे, हा पण एक उत्सवच आहे, वर्षातून एकदाच येतो, तर ह्या सगळ्या दिवसांमध्ये आपल्याला एक छान आनंद टिकवून ठेवायचा असेल आपल्या मनाचा, आपल्या शरीराचा, तर ह्या गोष्टी कराव्या लागतात. पहिल्यांदा ना मी अशी करायची की ठीक आहे, नाही लावली मेहंदी, एवढं काय, नाही लावलं नेल पेंट, इतकं काय, जाऊ दे, आपण पूजा केली आहे ना, जे महत्त्वाचं रूढी परंपरा आहेत त्या आपण केल्यात ना फॉलो, हे जास्त महत्त्वाचं आहे. पण मग इव्हेंच्युअली मला असं लक्षात आलं की तरी सुद्धा मला आनंद मिळत नाहीये, मला समाधान मिळत नाहीये. त्याचं कारण हेच आहे की मी स्वतःला पण ते प्रेम देत नाहीये. देह देवाचे मंदिर म्हणलंय की नाही, म्हणजे मग आपण आपल्या स्वतःला पण तितकंच इम्पॉर्टन्स दिला पाहिजे. आणि हे म्हणजे आजकालच्या गोष्टी नाही आहेत. आता देह देवाचे मंदिर किती जुनं गाणं आपण ऐकतो, किंवा आपण मनाच्या श्लोकांमध्ये पण खूप वेळेला आपण आपल्या मनाला कसं शिकवलं पाहिजे हे ऐकलेलं आहे किंवा हे म्हणतो, पण ते आपण आजच्या काळामध्ये अंमलात आणत नाही आहोत, म्हणून आपल्याला त्रास होतो. त्यामुळे गोष्ट अशी आहे की कुणी कौतुक करेल ह्याची जर आपण वाट बघत बसलो तर कुठेतरी आपण स्वतःच्याच नजरेत आपला आदर कमी करत असतो आणि आपला आत्मविश्वास कमी करत असतो. त्यापेक्षा आपण आपलं स्वतःचं मस्तपैकी छान कौतुक करायचं, आणि काहींना आवडतं स्टेटस वगैरे पण ठेवायला, तर मस्तपैकी ठेवा. त्याच्यामुळे जर तुम्हाला मस्त वाटत असेल तर ती गोष्ट करा. त्याच्यातनं कोणीतरी तुमचं बघून कौतुक केलं तर त्यात आनंद माना. गरजेचं नाहीये की तुम्ही ज्या लोकांकडून अपेक्षा ठेवतात त्याच लोकांनी तुमचं कौतुक केलं पाहिजे. आणि जर तुम्हाला आता एकदा कळून चुकलंय की ती लोक तुमचं कौतुक करत नाहीत, मग ह्याच्यात कोणीही असू शकतं, कोणीही, म्हणजे आपल्या आईवडिलांपासून आपल्या मुलांपर्यंत कोणीही असू शकतं. तर हीच गोष्ट असते ज्याच्यामुळे आपला कॉन्फिडन्स, आपला आत्मविश्वास कुठेतरी कमी होतो. आपला आनंद आपण जगत नाही सणावारांचा, आणि दरवर्षी सगळे सणवार येतात जातात, आपण मात्र थकलेलेच असतो आणि तेवढ्या फोटोपुरते खोटे खोटे हसतो. तर हे न करता आपण ह्या काही गोष्टी जर फॉलो केल्या तर जास्त छान आपण आनंदाने सण साजरा करू शकू. खऱ्या अर्थाने आपण वैयक्तिक पातळीवर होम मेकर्स, गृहिणी, तो आनंद त्या सणाचा घेऊ शकू असं मला वाटतं. आणि सगळ्यात शेवटी एकच महत्त्वाचं सांगेन मी की जे मी फॉलो करत आलेली आहे माझ्या संसारात गेले 10 वर्ष, जमेल
तेवढंच करा. महत्त्वाची गोष्ट काय असते, जी आपली रूढी परंपरा आहे ती जपलं जाणं हे महत्त्वाचं गोष्ट आहे. सेकंड लेवलला आपण त्या दिवशी छान असणं, आपल्याला त्या गोष्टीचा आनंद मिळणं ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि मग बाकी सगळ्या गोष्टी येतात की तुम्ही कशी सजावट करता, तुम्ही स्वयंपाकात किती पदार्थ करता, तुम्ही किती लोकांना बोलवलंय नाही बोलवलंय, तुम्ही किती लोकांच्या घरी गेलात विश करायला नाही गेलात, तुम्ही खरंच कोणाला किती मेसेजेस केलेत, फोन केलेत, हे सगळं नंतर येत जातं. कारण हे सगळं करण्याच्या नादात आपल्याला थकून नाही जायचं आहे. आपल्याला प्रत्येक सणावाराची, प्रत्येक वर्षीची आठवण ही आनंददायीच असली पाहिजे, ह्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं आहे. आणि ह्याच्यासाठी जेवढं झेपेल, जेवढं जमेल, घरातल्यांनी जर खूप असं म्हणलं ना, एवढे लोक बोलवूया, इतके पदार्थ करूया, इतकी सजावट, तर छान शब्दात शांतपणे सांगायचं की नाही, आनंदाने सांगायचं की नाही, माझी क्षमता एवढीच आहे, माझी कपॅसिटी एवढीच आहे, माझे लिमिट्स एवढेच आहेत, मी एवढं करीन, ते छान करीन, ते प्रेमाने करीन, मनापासून करीन. तर हे सगळं मला तुमच्यासोबत सणावारांच्या निमित्ताने शेअर करायचं होतं. तर तुम्हाला माझी मतं कशी वाटली मला नक्की सांगा. आणि आवडला व्हिडिओ तर लाईक, शेअर, कमेंट हे सगळ्या गोष्टी नक्की करा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटते नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. बाय.